रक्षक भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला देत आलेलो आहे। आणि आजचा व्हिडिओ आहे हा फक्त फिजिकलच्या अगोदर तुमचे जे डॉक्युमेंट ओरिजिनल चेक होणार आहेत त्याची मी माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येकची चर्चा झेरॉक्स जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर हे झेरॉक्स पाहिजे ते झेरॉक्स पाहिजे असं लागणार नाही। त्यामुळे प्रत्येकी जे मी डॉक्युमेंट सांगतो त्या डॉक्युमेंटवर तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर जे सबमिट केला होता त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आहे। म्हणजे जे फॉर्म तुम्ही अगोदर भरला होता, फॉर्म भरताना कुठल्या कॅटेगरीमधून भरला असाल, स्पोर्ट्समध्ये असाल, तुम्हाला कोणती सर्टिफिकेट लागणार आहेत ती सगळ्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। स्पोर्ट्स असेल, भूकंप असेल, प्रकल्पग्रस्त असेल, परत तुमचे आणखीन कोणते वेगवेगळे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट सगळं माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यानंतर फिजिकलच्या अगोदर तुमचं कागदपत्र चेकिंग होणार। ते कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला इथूनच बाहेर काढलं जाईल। त्यामुळं व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची झेरॉक्स जवळ ठेवा आणि त्याच्याबरोबर तुमचे 10 फोटो म्हणजे आयडेंटिटीसाठी 10 फोटो पण ठेवा। सुरुवातीला मी सांगतो तुमचा जे आधार कार्ड आहे तो आधार कार्ड तुम्हाला दिसेल नाही दिसेल, एक मिनिट हा मित्रांनो जरा समजून घ्या। हे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुम्ही बघू शकता। हे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जी गोष्ट लागणार आहे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट। आता सर्टिफिकेट जे आहे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतोय। त्या ठिकाणी 10वीचं सर्टिफिकेट चेक केलं जातं, तुमचं ह्या कलरचं सर्टिफिकेट असतं। हे सर्टिफिकेट चेक झाल्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं 10वी बोर्ड सर्टिफिकेट। 10वी बोर्ड सर्टिफिकेट ह्या कलरमध्ये असतं मित्रांनो, बघून घ्या। 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट त्या पद्धतीनं असतं। त्या सर्टिफिकेटवर तुमची जन्म डेट असते, ती जन्म डेट चेक केली जाते आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डची जन्म डेट चेक केली जाते। आणि तुम्ही फॉर्म भरताना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केलं जातं। त्याच्यानंतर 12वी, आता 12वी सर्टिफिकेट 12वी का लागतं तर मित्रांनो ते तुमची जी वनरक्षक भरती आहे ती वनरक्षक भरती ही 12वीच्या बेसवरच आहे। त्यामुळे 12वीचं सर्टिफिकेट पण त्यांनी चेक करणार। 12वीच्या सर्टिफिकेटवर जन्म डेट नसते मित्रांनो, त्याला सुद्धा पण मी दाखवून देतो। जे ह्या कलरचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो, ह्या कलरचं सर्टिफिकेट तुमच्या सोबत पाहिजे। त्याच्यानंतर तुमचं दुसरं 12वी बोर्ड सर्टिफिकेट, असे 2 सर्टिफिकेट तुम्ही सोबत ठेवा। हे सर्टिफिकेट तुमचं कंपल्सरी लागणार। तसंच त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आता तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल किंवा AWS असाल, NTD, NTC, NTB किंवा कोणतीही कॅटेगरी अदर कॅटेगरीज असाल तर तुमचं एक सर्टिफिकेट असतं। हे सर्टिफिकेट कंपल्सरी ठेवलं पाहिजे। हे सर्टिफिकेट तुम्हाला उलटं दिसत असेल मित्रांनो, त्यामुळं समजून घ्या। सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट बरोबर तुमचं कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पण असतं मित्रांनो। ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते ते कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी घेऊन जावा मित्रांनो। कास्ट व्हॅलिडिटीचं एक सर्टिफिकेट वेगळ्या प्रकारचं असतं, ते सर्टिफिकेट तुम्ही सोबत ठेवा। त्याच्यानंतर तुमचं MSCIT, आता पोलीस भरतीला कसं MSCIT लागतं तसंच वनरक्षकाला पण कंपल्सरी MSCIT। आता MSCIT या प्रकारचं MSCIT असतं, हे सर्टिफिकेट तुम्ही जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथं 2 वर्षानंतर सर्टिफिकेट मागण्यापेक्षा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चांगलं आहे। जर सर्टिफिकेट नसेल तरी काय हरकत नाही, तुम्हाला भरती झाल्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार। त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुमचं ग्रॅज्युएशनचं हे सर्टिफिकेट असतं। असं टोटली रिमार्क सर्टिफिकेट असतं, हे रिमार्क सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं डबल ग्रॅज्युएशन असेल तर डबल ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट ह्या प्रकारचं असतं, हे सर्टिफिकेट तुमच्या जवळ ठेवा। आणि तुमची तुम्हाला एक त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट भेटतं। हे सर्टिफिकेट पण कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं, कारण की तुम्ही जर फास्ट जरी असाल तर ते सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। आणि त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट ही कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी द्यायला। आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं सगळं सर्टिफिकेट आहे परंतु तुमच्याकडं डोमिसाइल नाही आहे। हे डोमिसाइलचा प्रकार आहे मित्रांनो, हे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे। हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर काढलं जातं। आता डोमिसाइलचा विषय मी तुम्हाला सांगतो। डोमिसाइलवर जो तुमचा आता तुमचं डोमिसाइल केव्हा काढलेलं आहे त्याची डेट चेक केली जाते, तुम्ही कुठून काढले ते चेक केले जाते। त्याच्यानंतर तुमचा सिरियल नंबर म्हणजे सिरियल नंबर तुमचा जो आहे तो चेक केला जातो। त्याचबरोबर तुमचा एक मिनिट, त्याच्यानंतर तुमचा
भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावर तो नंबर असतो, प्रकल्पग्रस्त तो असतो त्याच्यावर नंबर असतो. त्याच्यानंतर तुमचं 1 मिनिट हां, त्याच्यानंतर ह्याचे सर्टिफिकेट स्पोर्ट्स सर्टिफिकेट. आता भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तसाठी काय असतो तर तुमचं त्या कोपऱ्यात एका ठिकाणी कोपऱ्यात जो नंबर दिलेला असतो तो नंबर ते सर्टिफिकेट कुठून काढून घेतलेला आहे ते खाली लिहिलेलं असतं आणि तो नंबर तुम्ही जो फॉर्म भरताना जो नंबर त्यात टाकलेला आहे तो नंबर आणि तुमचा सर्टिफिकेट नंबर दोन्ही एकत्र असेल तर तुम्हाला फिजिकलला पात्र करण्यात येईल. त्याच्यानंतर हा मित्रांनो, त्याच्यानंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट. आता स्पोर्ट्स सर्टिफिकेट कसं असतं मित्रांनो, स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमचा जो नंबर आहे जे समजा तुमचा राष्ट्रीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल, राज्यस्तरीयमध्ये तुमचं 1, 2, 3, राष्ट्रीय स्पर्धेत 1, 2, 3 हे नंबर जर असतील ते नंबर तुम्ही टाकलेला आहात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पॉईंट असतात, पॉईंट म्हणजे एक नंबर दिलेला असतो तो नंबर तिथे चेक केला जातो. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन आहे की नाही, म्हणजे अगोदर व्हेरिफिकेशन स्वतः ते करून घेत होतं, परंतु आता जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे त्याच्याबरोबर स्वतःच व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पण तुम्हालाच करून घ्यावं लागतं. त्या पद्धतीने सगळं सर्टिफिकेट तुमची जवळ असणं आवश्यक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर आणि तुम्ही फॉर्म भरलेला नंबर तो बरोबर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. आता अनेकांची चुका आहेत मित्रांनो की डोमिसाईल तुमचं नंतर निघलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट तुमचं नंतर निघलेलं आहे, त्याच्या अगोदर तुमचा जर नंबर असेल म्हणजे अगोदरच भरतीचं फॉर्म भरायच्या अगोदरचं जे नंबर आहेत तेच नंबर त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो. नंतरचं कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट तिथे चालणार नाही. समजा एक स्पोर्ट्समॅन आहे आणि त्यानं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जर फॉर्म भरल्याच्या नंतरच असेल तो त्या ठिकाणी अपात्र राहील आणि त्याला फिजिकलला उतरता येणार नाही. प्रत्येक सर्टिफिकेट जे आहे ते फॉर्म भरण्याच्या अगोदरचं पाहिजे मित्रांनो. सगळ्यांना मुलींना पण सूचना आहे, ज्या मुलींना 50% आरक्षण किंवा 30% आरक्षणचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे कास्टमधून ते सर्टिफिकेट घेऊन जाणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं होमगार्ड सर्टिफिकेट, महाराष्ट्रामध्ये असंख्य होमगार्ड सर्टिफिकेट होमगार्डवाले पण आहेत, ते पण सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. हे सगळं डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल सोबत ठेवा, त्याचबरोबर 4 झेरॉक्स ठेवा आणि त्याच्याबरोबर 10 आयडेंटिटी साईज फोटो ठेवा, जेणेकरून तुम्हाला कागदपत्र चेक करताना तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र करतील. हे सगळे सर्टिफिकेट बरोबर आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त सर्टिफिकेट काय लागणार नाही. अदर जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर चांगली गोष्ट आहे, ते पण सर्टिफिकेट सोबत ठेवा. जे सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरते वेळी दिला होता ते सगळं सर्टिफिकेट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं करण्याची काही गरज नाही मित्रांनो. ओरिजिनल सर्टिफिकेट असताना जो तुम्ही डुप्लिकेट सर्टिफिकेट तिथं घेऊन जाऊ नका, कारण त्या ठिकाणी जे चेकिंग करणारे ते अधिकारी आहेत ते रेग्युलर म्हणजे त्यांचं कामच असतं ते चेकिंग करण्याचं. त्यामुळे ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे तुम्हाला त्या ठिकाणी ते लगेच त्यांना कळून जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसाल तर 100% सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे माझे सगळे व्हिडिओ भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.